नमस्कार, मी संकेत आवटे. एक गोष्ट लक्षात घ्या, SIP आजच आत्ताच लगेच बंद करून टाका. का म्हणतोय मी असं? फक्त SIP करणं तुमच्या फायद्याचं नाही. या व्हिडिओच्या माध्यमातून कळेल की कशा प्रकारे आपण म्युच्युअल फंडमधून खरा पैसा कमवायचा. पहिला पार्ट तुम्ही बघितला असेल, त्याला कमेंट आल्या पार्ट 2 बनवा, पार्ट 2 बनवा, आणि पार्ट 1 बघितला नसेल तर हा बंद करा. त्याची लिंक मी देतोय, इथं पण तुम्हाला दिसत असेल, तो जाऊन पहिला बघा, जेणेकरून तुम्हाला कळेल की मी त्यामध्ये काय बोललोय. हा दुसरा पार्ट मला हा समजावून सांगायचा आहे की पैसा येतोय, तो वाढतोय, अजून थोडंसं स्पीड वाढवलं ना, खूप चांगले रिटर्न जनरेट होतात साहेब. खूप चांगला पैसा आपण कमवू शकतो. कसा कमवू शकतो? उदाहरणार्थ, मी महिन्याला 10,000 रुपये इन्व्हेस्ट करतोय. जर मी हे 10,000 इन्व्हेस्ट करत असेल प्रत्येक महिन्याला, तर जेव्हा मार्केट डाऊन असतं, मार्केट वर असतं, प्रत्येक वेळेला माझी गुंतवणूक होत असणार आहे. आता ही गुंतवणूक प्रत्येक वेळेला होत असते, म्हणजे याचा अर्थ काय? एक ॲव्हरेज रिटर्न जे आपण इथं 15% पकडलेत, नो डाऊट याची गॅरंटी नसते. 20% मिळतील, 30% मिळतील, 10% मिळतील, डिपेंड ऑन द मार्केट सिच्युएशन. आणि मार्केट नेहमी तुम्हाला माहिती आहे, हिस्टॉरिकल रिझल्ट एकदा जाऊन बघा, तुम्हाला कळेल मार्केटचे रिटर्न्स काय आहेत. हां, जर तुम्हाला समजत नसेल, मदत हवी असेल, तर डेफिनेटली आम्ही आहोत. या नंबरला कॉल करा, सविस्तर माहिती घेऊन मग गुंतवणूक करायला सुरुवात करा. याला थोडंसं ॲडव्हान्स पद्धतीने आम्ही पुढे घेऊन गेलो. तुम्हाला दाखवतो हे काम कसं करतं. हे ओव्हरऑल म्युच्युअल फंड इंडस्ट्री चालते NAV वर. आता मी मुद्दाम या स्कीमचं नाव सांगणार नाही. का सांगणार नाही? अदरवाईज तुम्ही डोळे झाकून कुठल्याही स्कीममध्ये इन्व्हेस्ट करायला जा. मी एक एक्झाम्पल म्हणून ही स्कीम पकडली आहे आणि या स्कीमचा प्रत्येक तारखेला काय NAV होता हे मी तुम्हाला सांगतोय. सो याला मी चूज केले कधीपासून? 26/2/2020 पासून. ही आहे त्याची NAV. ही आहे NAV. म्हणजे काय? त्या दिवशीची त्याची व्हॅल्यू. तुम्ही जो म्युच्युअल फंड बाय करताय त्याची किंमत काय? नेट ॲसेट व्हॅल्यू म्हणजे NAV. मी बाय करतोय 500 रुपयांची. म्हणजे आता उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो, मला 10,000 गुंतवायचे आहेत. 20 दिवस असतात एका महिन्यामध्ये ॲव्हरेज ट्रेडिंग करण्यासाठी. शनिवार रविवार सुट्टी असते, अजून एखादी सुट्टी असते. त्यामुळं इफेक्टिव्हली 20 ते 22 दिवस मला मिळतात ट्रेडिंग करण्यासाठी, इन्व्हेस्टिंग करण्यासाठी, किंवा मार्केट चालू असतं असं तुम्ही म्हणू शकता. ते 30 दिवसांचा महिना तुमचा रेग्युलर पकडू नका. मी म्हणतोय मार्केट चालू असणारा महिना. आता याची NAV आहे 10 रुपये. मी रोज 500 रुपये इन्व्हेस्ट करतोय. तुम्ही म्हणाल अरे यार 500 रुपये तर जास्त होतात, किंवा काही जण म्हणतील कमी होतात. काहीच नाही, मी 10,000चं ॲव्हरेज पकडलं, 20 दिवस वर्किंग, म्हणजे डेली मी 500 रुपये इन्व्हेस्ट करतोय. असं या प्रकारे मी याला पकडलेलं आहे. SIP आपल्याला मंथलीच करायची आहे, डेली करायची काही गरज नाही. जे लोक बिझनेस करतात, व्यवसाय करतात, गल्ला आहे त्यांचा, रोज गल्ल्यात पैसे येतात, त्यांनी डेली SIP करणं गरजेचं आहे. रोज पैसे येतात ना अकाउंटला, काहीतरी सेव्हिंग आपलं होत राहतं या हिशोबाने. सो 10 NAV आहे. 500 रुपयांची मी आज इन्व्हेस्टमेंट करतोय, तर मला 50 युनिट मिळणार आहेत. शेवटी मला पैसे कशाच्या जीवावर मिळतात? युनिटच्या जीवावर. असं मी रोज इन्व्हेस्ट करत जातोय 500 रुपये. कधीपर्यंत? तर आजच्या दिवसापर्यंत किंवा कालच्या दिवसापर्यंत. 12/11/2024 या तारखेपर्यंतच्या NAV माझ्याकडे आहेत. आणि इथं आपण 500 रुपये प्रमाणे रोज इन्व्हेस्ट करत सुटलोय. आता याची व्हॅल्यू जर तुम्ही बघितली ना, किती झाली व्हॅल्यू? तर जी मी टोटल गुंतवणूक 500 प्रमाणे केली ती झाली 5,70,000 रुपये. 5,70,000 मी गुंतवले दुसऱ्या महिन्यात 2020 सालापासून. 21, 22, 23, 24 4 वर्ष पूर्ण झाली, आणि पुढे एक 6 महिने आपण पकडू किंवा त्याच्यापेक्षा जास्तच. ॲव्हरेज 4.5 पावणे 5 वर्ष मला झालेले आहेत. चला राऊंड फिगर 5 वर्ष पकडू ना, काही मोठी गोष्ट नाहीये. 5 वर्षांमध्ये अप्रॉक्सिमेटली मी 94% रिटर्न कमवले. कारण आज त्याची टोटल व्हॅल्यू, या 30,000 युनिटची व्हॅल्यू 36 रुपये आहे. जे 10 रुपयाला मी माल उचलला होता ना, कधी 9 रुपयाला उचलला, रोज याची व्हॅल्यू बदलत जाते. हा 8 रुपये पण झाला. आता मजेदार गोष्ट सांगतो, स्कीम चालू कुठे झाली? इथं झाली. किती रुपयाला झाली? 10 रुपयाला झाली. थोड्याच दिवसांनी माझी गुंतवणूक मायनसमध्ये होती. का? 10 रुपयाची व्हॅल्यू 9 रुपये झाली. व्हॅल्यू डाऊन होत गेली. मला लॉस दिसतोय. अरे म्युच्युअल पण खराब आहे, पैसे काढून टाका. इथं बघा, याचीच व्हॅल्यू 8.5 रुपयाला गेली, 8 रुपयाच्या आसपास आली. म्हणजे काय? मला यामध्ये 8.23, 8.18 म्हणजे काय झाली? व्हॅल्यू डाऊन झाली 20% डाऊन. इमॅजिन करा, 1 कोटी रुपये टाकलेत, 20 लाख रुपयांचा लॉस दिसतोय. पण जो व्यक्ती कन्सिस्टंटली पैसे टाकत गेला त्याला मात्र पैसे डबल करून दिले मार्केटने. 5,70,000चे 11 लाख रुपये झाले. 5 वर्षाच्या आत पैसे माझे डबल झाले. हे कुठल्याही प्रोडक्टमध्ये होत नाही. 20% पेक्षा जास्त रिटर्न यामध्ये मिळाले. आता
हे काय अंदाजे आकडे मी घेतलेत का? बिलकुल नाही. ही एक स्कीम आहे बंधनची, हे पण सांगतो. आता मुद्दाम मी स्कीमचं नाव आणि वगैरे गोष्टी घेणार नाही, कारण तुम्हाला वाटेल ती स्कीम चांगली आहे म्हणून त्यामध्ये गुंतवणूक कराल. म्हणून सांगतोय, तुम्हाला प्रॉपर अनालिसिस करून हवं असेल, तुमची गुंतवणूक कुठे कशी व्हायला पाहिजे हे जर जाणून घ्यायचं असेल, त्यामध्ये आमची हेल्प हवी असेल, या नंबरला कॉल करून गुंतवणूक चालू करू शकता. सो दॅट आता मला इथंपर्यंत कळालं की 94% मला रिटर्न मिळाले. पण मी काय म्हटलं तुम्हाला, फक्त SIP वर चालणार नाही, अजून स्मार्टनेस आपण यामध्ये ऍड करायला पाहिजे. तो कसा करायचा तर स्क्रीनवर दाखवतो. चला तर मला काय करायचं आहे की कधीही एक गोष्ट पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतोय की आपण जी SIP करतो किंवा इन्व्हेस्टमेंट करतो ती कधीही एकदम स्ट्रेच करून नाही करत. काय करतो आपण, समजा तुम्हाला सॅलरी असेल 50,000 रुपये, खर्च आहे 20-25 हजार रुपये, समजा 25,000 खर्च आहे, 25 शिल्लक राहतात. पण तुम्ही इन्व्हेस्टमेंट किती केली, फक्त 10,000 केली, 15,000 अजून शिल्लक राहिले ना. मग हेच 15,000 वाढत वाढत 60 होतात, 70 होतात, 80 होतात, लाख रुपये होतात, राईट. मग ह्या केसमध्ये काय करायचं, जेव्हा 10, 15, 20% मला फॉल दिसतो, आता 10 रुपयाला मी माल खरेदी केला होता, इथून तो कमी होत होत 8-18 वर आला, म्हणजे ऑलमोस्ट 20% फॉल, तुम्ही म्हणू शकता 17-18% फॉल. इथं माझ्याकडे पैसे आहेत, किती आहेत, अप्रॉक्सिमेटली 1 लाख रुपये. 1, 2, 3, 4, 5 मी तर ऍड केले. रिटर्न आधीच मी तुम्हाला सांगितलं होतं, इथं रिटर्न किती दिसतात ते पण एकदा आपण बघूयात. 94% रिटर्न होते, राईट. आता मी ऍड करत गेलो पैसे, काय फरक पडतो का मला हे बघायचं आहे. आता परत ना 8-18 वरनं हा वाढत गेला रेट, याचा 9 रुपये झाला, 9.5 झाला, परत रेट कमी झाला बघा इथे. आता रेट परत कमी झाला म्हणून मी काय करणार, 1, 2, 3, 4, 5 अजून 1 लाख रुपये मी इथं ऍड केले, याला कॉपी करून ठेवतो. परत हा रेट वाढत गेला 6 महिन्यांनी, 7 महिन्यांनी, 8 महिन्यांनी, हे मला वाढताना दिसला, 12, 13 हा वाढला. मी काही करणार नाही, बघत बसणार. माझे जे काही रोज 500 रुपये चालले किंवा महिन्याचे 10,000 चालले, चालत जाऊ देत. जेव्हा मला एखादा फॉल परत पुढे दिसेल, बघा 14 रुपये NAV झाले, डबल 50%ची ग्रोथ ऑलमोस्ट झाली. आणि 8 वरून बघितला तर ती ऑलमोस्ट 14, 15, 16ला गेली, याचा अर्थ डबल झाली. म्हणजे आता मला पैसे टाकून उपयोग नाही, मी बघत बसणार. 1 वर्ष पूर्ण झालं, 1.5 वर्ष झालं, मी फक्त बघत बसलो आणि इकडे माझे पैसे साठवत गेलो. आता हा 16-17 वरून इथं जर तुम्ही बघितलं तर हा परत खाली आला. ह्या केसमध्ये मी काय करणार, 2 लाख रुपये माझ्याकडे शिल्लक आहेत समजा, तर मी इथं 2 लाख रुपये ऍड करून टाकणार. 2 लाख रुपये आले. आता 16 वरून परत 17 झाला, 18 झाला, 19 झाला, अरे बापरे 20, 21 असा हा वाढत गेला. मी इथं इन्व्हेस्ट करणार नाही, कारण व्हॅल्यू जास्त आहे. कुठं 22 पर्यंत गेलाय, कशाला टाकायचे पैसे, नाही टाकणार. पण हळूहळू जसं मी पुढे जाईन याची व्हॅल्यू कमी झाली, अजून कमी झाली, अजून कमी झाली. XYZ किती मला जिथं कमी वाटेल इथं मला कमी वाटते, मी इथं ऍड केले 1 लाख रुपये. पण अमाऊंट जास्त आहे, बराच वेळ गॅप काढला, 2 लाख रुपये, मी तर 2 लाख ऍड केले. आता समजा मी असंच वर जात गेलो, परत व्हॅल्यू डाऊन झाली, किती झाली, 18 झाली. अरे वा, आधी किती होती, इथं जर तुम्ही बघितलं तर 20.3 होती, कारण आपण एक्झॅक्ट बॉटम तर पकडू शकणार नाही ना. मग इथं मी काय करणार, जसं याची व्हॅल्यू डाऊन झाली ना, मी अजून काही पैशाची अरेंजमेंट करणार. इथं 17 वर आला, 17-15 वर आला, इथं मी अजून 1 लाख रुपयाच्या ऐवजी 2 लाख रुपये मी ऍड केले. अजून मी पुढे गेलो, याची व्हॅल्यू लगेच वाढली, 19, 20, 22, 24 वर वगैरे जाईल. पण इथून 20-21 वरून हा परत मला खाली येताना पाहायला मिळाला 19.2 वर. मग मी काय करेन, इथं परत 1 लाख रुपये ऍड करून टाकेन. असं करत मी पुढे 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 गेलो, परत याची व्हॅल्यू इथं डाऊन झाली, वाढून 18 वर आली. मग मी इथं अजून 1 लाख रुपये ऍड केले. अशा प्रकारे जेव्हा जेव्हा मार्केट तुम्हाला चांगल्या लेवलला मिळेल, डाऊन झालेलं दिसेल, त्यावेळी काही क्वांटिटी ऍड करून घेऊ शकता. आता इथं 24-25 वरून हा परत 23 वर आला, मी काही पैसे ऍड केले, 2023 साल सुरू आहे. असं करत मला परत चान्स मिळाला नाही, मी सोडून दिलं, हा 36 वर गेला. पण ऍक्च्युली जे 94% रिटर्न चालू होते ना, जे 94% रिटर्न होते, त्याचं नेमकं काय झालं, हे पैसे जे मी ऍड करत गेलो, हे किती ऍड केले मी, अप्रॉक्सिमेटली 11 लाख रुपये ऍड केले. तुम्ही म्हणाल माझ्याकडे 11 लाख नाही आहेत, 1 लाख असतील, 2 लाख असतील, 3 लाख असतील, ते ऍड करा. तुम्ही म्हणाल माझ्याकडे याच्यापेक्षा जास्त आहे, जास्त ऍड करा, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. SIP वाढवत जा, तेही करू शकता. SIP ला स्टेप अप SIP करू शकता. आता 10,000 भरताय, 12 करा, 14 करा, 15 करा, जसा पगार वाढत जाईल अमाऊंट वाढवत जा. इंटरेस्टिंग फॅक्ट, इथं मला जे 90-94% रिटर्न दिसत होते ते 124% झाले. का झाले, तर माल मला स्वस्त मिळाला, तिथं मी अमाऊंट ऍड केली. आता तुम्ही म्हणाल SIP लावायचीच कशाला, मग असंच मी बॉटमला ऍड करत जातो. ते पॉसिबल नाहीये. का पॉसिबल नाही, कारण आपण एवढे डिसिप्लिन नाही की प्रत्येक बॉटमला आपण पैसे ऍड करत जाऊ. म्हणजे सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की मी अग्रेसिव्हली बॉटमला आल्यानंतर पैसे टाकत जाणार, मग परफेक्ट बॉटम मला नाही मिळणार.
कदाचित मी इथंच इन्व्हेस्ट करेन, त्याच्यानंतर मार्केट अजून खाली जाईल, आय डोंट केअर, आता मार्केट डाऊन आहे, मी माझ्या लेवलला थोडेसे पैसे ऍड केलेले आहेत. मग तुम्ही पण डिसिजन घेऊ शकता. मदत हवी असेल तर डेफिनेटली आम्ही आहोत. पण सांगण्याचा मुद्दा यात एवढाच आहे की कन्सिस्टंटली मंथली SIP तर मी चालूच ठेवली, पण त्यामध्ये जेव्हा मी मध्ये मध्ये मार्केट बॉटमला असताना पैसा ऍड केला तेव्हा त्याला रिटर्न मला हेवी मिळाले. यालाच म्हणतात स्मार्ट SIP. रिच मीच्या भाषेमध्ये आम्ही याचं बारसं केलंय, स्मार्ट SIP. आणि हा प्रोडक्ट फक्त रिच मी देतो, मार्केटमध्ये तुम्हाला कुठेही मिळणार नाही. जेव्हा जेव्हा मार्केट डाऊन असेल तेव्हा तेव्हा आम्ही तुम्हाला सांगू की सर मार्केट डाऊन आहे. त्याचा फायदा काय होतो हे तुमच्या डोळ्यासमोर आहे. जे कोणी रिचमीचे कस्टमर आहेत तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेव्हा जेव्हा आमचे मेसेज येतात तेव्हा जर तुम्ही ऍड केले असतील तर आज तुम्हाला ओव्हरऑल किती % रिटर्न सुरू आहेत. आशा करतो हा मेसेज तुम्हाला पटला असेल, आवडला असेल आणि हा तुम्ही मॅक्सिमम लोकांपर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर कराल, कारण एवढी चांगली व्हॅल्यू मार्केटमध्ये फक्त आम्हीच देण्याचा प्रयत्न करतो. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.